मराठा समाजावरील राजकीय अन्यायाबाबत मराठा क्रांती मोर्चानं आंदोलनाचं सत्र आरंभलंय। यामध्ये थाळीनाद आंदोलन करून पुन्हा एकदा आपल्या मागण्यांचं लक्ष वेधण्यात आलं। मराठा समाजाला राजकीय संधी मिळत नसल्याचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं विविध आंदोलनाचं सत्र सुरूच आहे। भाजपा आणि राज्य सरकारनं याची दखल घेऊन न्याय देण्याची मागणी होत आहे। याचाच एक भाग म्हणून शहरातील हुतात्मा चौकात थाळीनाद आंदोलन करण्यात आलं। आम्ही आमच्या मागण्यापासून हटणार नाही, न्याय मिळवूनच राहू असा इशारा देण्यात आला। मराठा समाजावर राजकीय अन्याय करून झोपीची सोंग घेतलेले जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना जागा करण्यासाठी आणि आमच्या समाजाच्या मागण्याकडे लक्ष देण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान अवतडे यांना जागा करण्यासाठी आज आम्ही मराठा समाजाने थाळीनाद आंदोलन आम्ही तिथं केलेलं आहे। 1993 नंतर गेल्या 32 वर्षात सर्वच राजकीय पक्षांनी सर्व समाजाला माफर करून तिथं संधी दिलेली होती। भाजपची सत्ता आल्यानंतर वरिष्ठ भाजपच्या लोकांकडून आम्ही सातत्याने मागणी करत होतो। सर्व पक्षांनी सर्व समाजाला न्याय दिलाय। यंदा सर्वसाधारणासाठी जागा आहे, तिथं मराठा समाजाचा माफर करून आपण तिथं न्याय देण्याची भूमिका घ्यावी सातत्याने आम्ही मागणी करत होतो। या जिल्ह्यातले सर्व आमदार असतील, पालकमंत्री असतील, आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले। गेल्या 1 महिन्यापासून आम्ही सातत्याने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही तिथं आंदोलन करत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही रक्तानी पत्र लिहिलं आहे, मुंडन आंदोलन केलं, मूक आंदोलन केलेलं आहे, अर्धनग्न आंदोलन केलं, काळ्या कलरने आम्ही रंगपंचमी तिथं साजरी केली, रूपावणीला महाआरती केली। आज आम्ही थाळीनादात तिथं आम्ही आंदोलन केलेलं आहे। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे आमची मागणी आहे, येत्या 18 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष तिथं निवड आहे। पहिला 1.25 वर्ष तुम्ही कुणबी मराठाचा तुम्ही तिथं जिल्हा परिषद अध्यक्ष करावा किंवा महापौर विनायक कोंडाल यांचा राजीनामा घेऊन तिथं मराठा समाजाचा महापौर करावा। 2.5 वर्षाचा हा महापौरचा कार्यकाळ आहे। 2.5 वर्षानंतर तिथं परत चिठ्ठी निघणार आहे। रोटेशन पद्धत चिठ्ठी असल्यामुळे सर्वसाधारणची चिठ्ठी नसणार आहे। तिथं ओबीसी पुरुष किंवा एससी पुरुषची चिठ्ठी आणणार आहे। एक तर तुम्ही 1.25 वर्ष विनायक कोंडाल यांचा महापौर कार्यकाळ संपल्यानंतर मराठा समाजाचा तुम्ही तिथं महापौर करावा। जसं लोकसभेला मराठा समाजाने तुम्हाला मतपेटीतून तुम्हाला उत्तर दिलेलं आहे, विधानसभेला मराठा समाज तुमच्या सोबत होता म्हणून तुम्ही सत्तेत आलात। महापौर निवडीनंतर जिल्हा परिषदेची तिथं निवडणूक होती, मराठा समाजाचा महापौर न केल्यामुळं भाजपचं जे मिशन 55+ तिथं जे जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्याचं स्वप्न होतं, मराठ्यांनी तिथं 38 वर्ष त्यांचं रथ तिथं रोखलेलं आहे। जर 18 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष केला नाही, 1.25 वर्ष महापौरचा निर्णय यांनी घेतला नाही, तर येणाऱ्या काळात संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यासहित महाराष्ट्रात मराठा समाज रस्त्यावर उतरून 2029 पर्यंत आम्ही सातत्याने तुम्ही जे अन्याय केला त्याचा आम्ही संपूर्ण तालुका फिरून आम्ही ह्या संपूर्ण आम्ही तिथं समाजाला सांगणार आहे। आणि 29ला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्कीच मराठा समाज तुम्हाला मतपेटीतून तिथं उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।